नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2025-26ची संशय यादी ही आलेली आहे। महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, 5 जून 2026ला ही यादी संशय करण्यात आलेली आहे। आज 7 जून 2025 आहे, म्हणजेच 2 दिवस झालं ही यादी संशय होऊन। आणि या संशय यादीमध्ये मित्रांनो भरपूर असे लाभार्थी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो सर्वे चालू आहे तो सर्वे फॉर्म भरलेले बरेच लाभार्थी या संशय यादीमध्ये ॲड झालेले आहेत। ती यादी आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे। पण आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा जो सर्वे फॉर्म चालू आहे तो सर्वे फॉर्म भरल्याच्या नंतर आमचं नाव या सिलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे असं भरपूर जणांचं म्हणणं आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजनेचा जो सर्वे चालू झालेला आहे, ज्यांनी सर्वे फॉर्म भरलेला आहे त्या सर्वे फॉर्ममधूनच सिलेक्शन यादी लागलेली आहे का, हे डीपमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। भरपूर जण म्हणत आहेत सर आम्ही सर्वे फॉर्म भरल्याच्या नंतरच आमचं संशय यादीमध्ये नाव आलेलं आहे। तर खरंच त्यांचं नाव संशय यादीमध्ये आलेलं आहे का, ज्यांनी सर्वे फॉर्म भरलेला आहे, हे आपण डायरेक्टली लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की घरकुलचा जो सर्वे फॉर्म भरलेला आहे त्या सर्वे फॉर्ममधून 2025-26ची संशय यादी लागलेली आहे, त्या यादीमध्ये सर्वे फॉर्ममधूनच नाव घेण्यात आलेलं आहे का, हे आपल्याला डीपमध्ये समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, ज्यामध्ये घरकुल मंजुरी यादी कसं पाहायचं, संशय यादी कसं पाहायचं, त्यानंतर घरकुल संशय झाल्याच्या नंतर आपल्या घरकुलचा पहिला हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे का हे कसं पाहायचं, त्यासोबतच हप्ता जर जमा झालेला नसेल तर तो हप्ता कशामुळे जमा झालेला नाही आहे याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती डीपमध्ये व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत। अजून येणारे व्हिडिओसुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलवरती डीपमध्ये माहिती सांगणारे असणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना 2025-26ची यादी घर बसल्या कसं पाहायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो ही संशय यादी केव्हा लागलेले आहे, केव्हा संशय झालेले आहे, तर फक्त 2 दिवस झालेले आहेत मित्रांनो। 5 जून 2025ला ही यादी संशय करण्यात आलेली आहे। त्यामुळे भरपूर जण कन्फ्युजनमध्ये आहेत। आमचं सर्वे फॉर्म आम्ही भरल्याच्या नंतर आमचं संशय यादीमध्ये नाव आलेलं आहे असं भरपूर जणांचं म्हणणं आहे। तर हा पॉईंट आपण क्लिअर करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। भरपूर जणांचं हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर दूर होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ती संशय यादी पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता pmayg.nic.in हे टाईप करून, हे गुगलवरती टाईप करून सुद्धा डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येऊ शकता। अदरवाईज तुम्हाला या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली जाईल, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही याच पेजवरती येणार आहात। आता या पेजवरती आल्याच्या नंतर, या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट असेल। इथे सिंपली आवाज शॉपमध्ये इथे रिपोर्ट या नावाने 2 नंबरचा ऑप्शन आहे, रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत। येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे टोटल ऑप्शन कशाबद्दल आहेत याच्याबद्दल डीपमध्ये माहिती आपण घेणार आहोत। यापैकी बरेच ऑप्शन आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेलो आहोत। मित्रांनो, तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनलचे कनेक्ट असाल तर तुम्हाला माहिती असेल। यामध्ये भरपूर जणांचं मंजूर यादी कसं पाहायचं, संशय यादी कसं पाहायचं, पहिला हप्ता भेटलेला आहे का नाही, दुसरा हप्ता भेटलेला आहे का नाही, आणि ते हप्ता का भेटत नाही, हे या बऱ्याच ऑप्शनमधून आपण पाहिलेलं आहे। ते कसं चेक करायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। त्यासोबतच तुमच्या घरकुलचा हप्ता का पडत नाही आहे याचं रिझनसुद्धा आपण कसं पाहायचं यावरती सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेलं आहे।
तर हे बरेच ऑप्शन आहेत, हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की हे ऑप्शन कशासाठी आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपल्याला आपल्या गावातील 2025-26 या फायनान्शियल इयरमधील सँक्शन यादी पाहण्यासाठी इथे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर गेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे ऑप्शन पाहिलेलं आहे. आता आपल्याला आपल्या गावातील सँक्शन यादी पाहण्यासाठी सिंपली इथे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी सर्वात पहिलं ही माहिती भरून घेतोय. मित्रांनो, इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये पाहू शकताय. सिलेक्शन फिल्टरमध्ये आपलं राज्य, आपला जिल्हा, तालुका, गाव, सर्वात महत्त्वाचा पॉईंट फायनान्शियल इयर 2025-26 आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन मी सिलेक्ट केलं आहे. आता सिंपली 62-50 येणारं उत्तर या बॉक्समध्ये टाकून घेतोय. इथे टाकल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या गावामध्ये किती जणांना घरकुल सँक्शन मिळालेलं आहे त्यांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. थोडंसं मी खाली येतोय. इथे पाहू शकताय तुमच्या गावामध्ये कोणाकोणाचं नाव सँक्शन यादीमध्ये आलेलं आहे त्यांची नावे तुम्हाला या कॉलममध्ये दिसणार आहेत, ज्यामध्ये बेनिफिशरी नेम इथे देण्यात आलेलं आहे आणि फायनान्शियल इयरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय 2025-26 फायनान्शियल इयर देण्यात आलेलं आहे. आता ही यादी फक्त एवढेच नावं आहेत का? एवढे नावं नाही आहेत, भरपूर नावं आहेत. तुम्ही अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून संपूर्ण यादी तुमच्या गावामध्ये 2025-26मध्ये सँक्शन झालेली घरकुल यादी इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या ग्रामपंचायतमध्ये टोटल 156 जणांना घरकुल सँक्शन हे झालेलं आहे. आता हे घरकुल सँक्शन कधी झालेलं आहे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. हे पाहण्यासाठी सिंपली आपल्याला अशा प्रकारे साईटला यायचं आहे. सँक्शन डेट तुम्ही इथे पाहू शकताय 5/6/2025 म्हणजेच 5 जून 2025 आणि आजची तारीख तुम्ही पाहू शकताय 7 जून 2025 म्हणजेच फक्त 2 दिवसा अगोदर मित्रांनो या सर्वांना घरकुलसाठी सँक्शन मिळालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय या ग्रामपंचायतमध्ये टोटल 156 जणांची नावे आहेत ज्यांना 5 जून 2025 रोजी घरकुल सँक्शन मिळालेलं आहे आणि यामध्ये बरेच नावे अशा आहेत ज्यांनी सर्वे फॉर्म भरलेला आहे त्यांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत. या ग्रामपंचायतमध्ये ज्यांनी सर्वे फॉर्म केलेला आहे त्या सर्वांची नावे इथे दाखवत आहेत. पण खरंच सर्वे फॉर्म भरलेला आहे त्यांचे नावे सँक्शन यादीमध्ये आलेले आहेत का याचं सुद्धा सोल्युशन आपल्याकडे आहे. तर खरंच ज्यांनी सर्वे फॉर्म भरलेला आहे त्यांचं नाव सँक्शन यादीत आलेलं आहे का हे पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे परत साईटला यायचं आहे आपल्याला. इकडे पाहू शकताय अशा प्रकारे साईटला आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्त्वाचा पॉईंट इन्स्पेक्शन डेट म्हणजेच यांच्या घरकुलसाठी यांनी फॉर्म कधी भरला होता तर ती तारीख तुम्ही इथे पाहू शकताय 13/9/2018 म्हणजेच यावरून तुम्हाला कन्फर्म होईल की सर्वे फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांचं नाव या सँक्शन यादीमध्ये आलेलं नाही आहे. यांनी 2018मध्ये फॉर्म भरलेला होता त्यामुळे त्या 18मधील ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांचे नावे या सँक्शन यादीमध्ये आलेले आहेत, ना की सर्वे फॉर्म ज्यांनी भरलेला होता त्यांची नावे इथे आलेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे काय, यांनी 2018मध्ये बी फॉर्म भरला होता आणि आता जे सर्वे फॉर्म चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यांनी फॉर्म भरलेला होता. त्यामुळे हे कन्फ्युजन झाले होते की सर्वे फॉर्म भरल्याच्या नंतरच यांचं नाव सँक्शन यादीमध्ये आलेलं आहे असं कन्फ्युजन तयार झालेलं होतं, पण तसं नाही आहे. तर 2018मध्ये यांनी फॉर्मसाठी डॉक्युमेंट दिलेले होते त्यामुळे 2018ची यादी 2025-26 5 जून 2025ला सँक्शन झालेली आहे. तर मित्रांनो हा विषय तुम्हाला क्लिअरली कळाला असेल. अशाच प्रकारचे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.